बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी बडनेरा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार बनल्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी जनता दरबार भरवला। प्रकल्पाचा लाभ परिसरातील 7 ते 8 गावातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी व्हावा असे आदेश यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार रवी राणा यांनी दिले। आल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, महिला, अपंग, अंध, मतिमंद सर्वसामान्य जनतेसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात जनता दरबार ठेवला। अनेक जिल्ह्यामधले जे विषय होते ते जिल्हा अधिकारी कार्यालयात संबंधित जेवढे अधिकारी आहे, SDO आहे, तहसीलदार आहे, भूमी अभिलेख अधिकारी आहे, आरोग्य अधिकारी आहे, BDO आहे, वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला आणि PD प्रकल्पाच्या 7 ते 8 गावाचा पुनर्वसनाचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये जे गावं पुनर्वसित झालेले आहे त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे। याच्यासाठी 65 एकर जागा ही वलगाव रोडवर कृषी विभागाची जागा आपण पुनर्वसनासाठी दिली। आज निर्णय घेतला त्या संदर्भात। आज अनेक वर्षापासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न तो निकाली काढला। PD प्रकल्पाचे जे कामं प्रलंबित आहेत त्याचा पूर्ण आढावा घेतला। त्या देशाचे पंतप्रधान मोदीजी हे पुढच्या महिन्यामध्ये PD प्रकल्पाचा आढावा घेणार आहे। तो प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वलीच्या माध्यमातून मिळाला पाहिजे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कॅनॉलचे कामं पटकन झाले पाहिजे आणि त्या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणात जो फंड आलेला आहे तो लवकर खर्च होऊन प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे। या संदर्भात पांजण रस्ते असू द्या की प्रकल्पामध्ये ज्या लोकांना मूलभूत गरजा पाहिजे त्या मूलभूत गरजा संदर्भात सुद्धा मोठा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। मग शेतकऱ्यांसाठी पुनर्वसन, गावाच्या न्यायासाठी आणि पांजण रस्त्यासंदर्भात पहिली बैठक चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर कलेक्टर ऑफिसला मी घेतली। त्याचं मला समाधान आहे की सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा आमदार म्हणून, सर्वसामान्य न्यायासाठी लढणारा आमदार म्हणून मी नेहमी सातत्यानं जनतेमध्ये काम करतो आणि चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर पहिली बैठकसुद्धा त्याच शेवटच्या घटकांसाठी मी घेतली की सगळ्या गोरगरिबाच्या गावातली असू द्या, शहरातले असू द्या, प्रत्येक ठिकाणचे PR कार्ड त्यांना मिळाले पाहिजे। एखाद्या मोठ्या व्यक्तीचं काम लेट झालं चालते, पण सर्वसामान्य जनतेची कामं लवकर झाली पाहिजे। या संदर्भात अधिकाऱ्यांना ताकीद दिली।